हाय, हॅलो, नमस्कार. आज मला माझे छोटे-छोटे क्यूट-क्यूट फॉलोवर्स मिळाले. चला सांगतेच. त्याआधी आज नाश्त्यामध्ये सँडविच बनवायला घेतले. कारण आई माझ्या 2-3 दिवसापासून मागे लागल्या, की "गायत्री सँडविच बनव." कारण आईला माझ्या हातचे सँडविच खूप जास्त आवडतात. चला म्हटलं आज मुहूर्त काढून सँडविच बनवूनच घ्या. आता सर्वांचा नाश्ता तर झाला होता, फक्त माझाच बाकी होता. म्हणून मी इकडे माझ्यासाठीच छान सँडविच बनवून घेतले. आता सर्वांना तर विदाऊट चीजवाले आवडतात, पण मला चीजवाला सँडविच खूप जास्त आवडतात. म्हणून मी माझ्यासाठीच चीजवाला सँडविच बनवून घेतला. मी आईंच्या हातचा जेवणाचा व्हिडिओ टाकला, की मला एक कॉमन मेसेज यायचा, की "तू नेहमी सासूबाईंच्याच हातचं जेवण करतात का?" असं काहीच नाही बरं का. माझ्या पण हातचं माझ्या सासूबाईंना जेवण खूप जास्त आवडतात आणि त्यांनी जे म्हटलं मी त्यांना बनवून पण देतात. इकडे माझा छान चटपटा सँडविच पण बनवून झाला आणि मी नाश्ता पण करून घेतला. आता झालं असं, की त्या दिवशी फॅन बिघडला होता आणि आज इकडे आमच्या कूलरला पण जोर आला. बिलकुलच हवा नव्हता त्यात. त्यामुळे माझ्या नवऱ्याने असा छान देसी जुगाड जमवला. तसं आम्ही जुगाड करण्यामध्ये काही कमी नाही आहे. आता म्हटलं इथून पटकन अंदर जाऊ, नाहीतर माझ्या नवऱ्याला मी इथे दिसली तर मला कोणत्या ना कोणत्या कामी लावलच. आणि इकडे अंदर येऊन बघते तर काय आईंनी पुन्हा एक इन्स्टंट लोणचं बनवायला घेतलं. आता आंब्याचा सीझन जातपर्यंत काय आई आंब्यांना सोडणार नाही. प्रत्येक प्रकारचे ते लोणचं ट्राय करणारच. आज गावचा बाजार पण होता. त्यामुळे आई तर बाजार घेऊन आल्या होत्या. पण यांना म्हटलं की चला आपण बाजार फिरून येऊ. आणि तिकडेच मला असे छोटे-छोटे फॉलोवर्स मिळाले आणि इतके छान बोलत होते आणि मला बोलले की ताई तुमच्या व्लॉगमध्ये मला घ्या. म्हणून यांच्या पण सोबत एक छोटीशी क्लिप घेऊन घेतली आणि खरं सांगायचं म्हणजे माझे फॉलोवर्स आणि माझे व्हिडिओ बघणारे जर माझ्यासोबत बोलले ना, मला खूप जास्त आवडतात आणि खरंच असेच सपोर्ट करत राहा. आता माझ्या पेजला नवीन असेल तर पटकन फॉलो करा. पुन्हा भेटूच उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.